आजचे राशी भविष्य 16 मार्च सोमवार. मेष, तुमचे व्यक्तिमत्व उठावदार ठरेल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पाहाल. चार चौघात मिळून मिसळून वादाल. करमणुकीचे कार्यक्रम ठरवाल. हौसेला अधिक महत्त्व द्याल. वृषभ, मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसताना कराव्या लागतील. पत्नीची उत्तम साथ मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जपून राहावे. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. मिथुन, इतरांना सहृदयतेने मदत कराल. नवीन लोकांशी मैत्री कराल. स्त्रियांच्या ओळखीने कामे पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. तुमची समाजप्रियता वाढेल. कर्क, औद्योगिक वातावरण चांगले राहील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. आवडीचे खाद्यपदार्थ खाल. घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. चैनीच्या वस्तूंची आवड दर्शवाल. सिंह, परोपकारी वृत्तीने मदत कराल. वाचनाची आवड जोपासाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक अडचण दूर होईल. कन्या, काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील. सासूरवाडीचे लोक भेटतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसा हक्काच्या कामातून लाभ होईल. दूरगामी विचारांना चालना द्यावी. तूळ, जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. भागीदाराशी एकोपा वाढवावा. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्य वाढेल. एकमेकांची समजूतदारपणे वागाल. वृश्चिक, कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात. उधार उसनवारीचे व्यवहार करू नयेत. आपल्याकडून कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. दूरगामी विचारांना चालना द्यावी. धनु, डावपेच आखूनच वाटचाल कराल. प्रलोभनाला बळी पडू नका. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. बोलताना आवेग आवरता घ्यावा. दिखाऊपणाला भुलून जाऊ नका. मकर, कामात अधिक जोम येईल. सुप्त कलागुणांना वाव द्यावा. प्रतिष्ठितांच्या भेटीका योग येईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी केल्या जातील. कुलदेवतेची आराधना करावी. कुंभ, सामुदायिक वादात अडकू नका. पारमार्थिक बळ वाढवाल. गप्पिष्ट लोकांच्यात वेळ घालवाल. आपले मत उत्तम प्रकारे मांडाल. घरात नातेवाईक गोळा होतील. मीन, मुलांच्या हट्टाला बळी पडाल. मानसिक ताण वाढू शकतो. कामात गथे मानता येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. मानसिक चंचलतेवर मात करावी. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.